तर आजची रेसिपी आहे सोयाबीन चिल्ली। तर चला सोयाबीन चिल्ली बनवूया। तर सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहे। तर आता हे सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून हे सोयाबीन त्यामध्ये आपण बॉईल करून घेणार आहोत, जेणेकरून आपले सोयाबीन नरम होतील। तर सोयाबीन बॉईल करत असताना यामध्ये थोडंसं या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीनला छान अशी चव येईल आणि खाताना रुचकर लागतील, म्हणजे त्यात मिठाची चव लागेल। तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं उकळल्यानंतर हे सोयाबीन आपण त्यात घालून घेणार आहोत। तर बघा, सोयाबीन आपण 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्यानंतर आपण ते गरम पाणी काढून त्यात थोडं थंड पाणी घालून छान असं स्वच्छ हे सोयाबीन करून घेतलेले आहेत आणि यातलं पूर्ण पाणी आपण पिळून काढून घेतलेलं आहे आणि याचे असे छोटे छोटे मी काप करून घेतलेले आहे। तर आता आपण ज्या कढईमध्ये पाणी गरम केलं होतं त्याच कढईमध्ये 1 उघडीभर आपण तेल घेतलेलं आहे। तेल आता छान तापलेलं आहे आपलं। या तेलामध्ये सर्वप्रथम मी 2 उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे। हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला 1 उभा कट केलेला मी इथे कांदा घेतलेला आहे, तो फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा फ्राय झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहे। तर आता यात आपण इथे 1 उभा कट केलेला मी टोमॅटो घेतलेला आहे। आता तो टोमॅटो मी यात घालून घेणार आहे आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत याला आपण छान असं परतून घेऊया, म्हणजे कांदा टोमॅटो हिरवी मिरची याची अशी छानशी अशी ग्रेव्ही तयार होईल। आता यामध्ये थोडासा गरम मसाला मी घालून घेणार आहे। किंचित सर इथे हळद घालायची आहे, थोडं अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार आपण यात मीठ घालून घेणार आहोत आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे। यावर 5 मिनिटं झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपला टोमॅटो कांदा छान शिजून रेडी होईल। तर बघा, टोमॅटो कांदा आपला छान शिजून रेडी झाला आहे। आता यामध्ये आपण हे जे सोयाबीनचे काप केलेले आहेत ते घालून घेऊया आणि याला छान असं एकत्रित करून यामध्ये आता आपण काही सॉस घालणार आहोत। तर याला छान असं मिक्स करून घेऊ। हे बघा, सोयाबीन चिली करत असताना यामध्ये तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कारण तेलाचा जर तुम्ही जास्त वापर केला तर सोयाबीनचे ज्या वड्या असतात ना त्या तेल ओढून घेतात जास्त। तर त्यामुळे इथे तेलाचा वापर कमी प्रमाणात करायचा। आता यामध्ये आपण सॉस घालून घेणार आहोत। तर इथे मी थोडा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे, थोडंसं सोया सॉस इथे घातलेला आहे। 1 चमचाभर इतका सोया सॉस घालायचा आहे। सोया सॉसचा जास्त वापर करायचा नाही, त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, तर तुमची चिल्ली खारट होऊ शकते। आणि आता सर्वात शेवटी यात आपण टोमॅटो केचप घालून घेणार आहोत। 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप आपल्याला इथे घालायचं आहे आणि याला छान असं एकत्रित करून 5 मिनिटं याची आपण वाफ काढून घेणार आहोत आणि अतिशय झटपट अशी 4 ते 5 मिनिटात तुमची ही सोयाबीन चिल्ली बनवून रेडी होते आणि खायला अतिशय उत्तम लागते। मुलं देखील अतिशय आवडीने खाऊ शकतात। याला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर 1 झाकण ठेवून आपण 4-5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत आणि आपली सोयाबीन चिल्ली रेडी आहे। तर बघा, अतिशय झटपट अशी आपली ही सोयाबीन चिल्ली बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा।